सर्वांना नमस्कार. मी मंगेश शिवसे तुमचं या चॅनलवर स्वागत करतो. तुम्ही म्हणता ना कोणता बैलाच्या गाईच्या गोठ्यामध्ये बसून व्हिडिओ बनवतोय काय? पण अगोदर कसे थोडक्यात एक्सप्लेन करतो की हे आमचं अगोदर कुक्कुटपालनासाठी आम्ही केलेलं शेड होतं. हे पत्राचं जाळ्या गिळ्या मारून इथं आम्ही कोंबड्या पाळायचो. ते कोंबड्या काही अंडे द्यायना म्हणून तो व्यवसाय आम्ही बंद केला. मग या ठिकाणी आता मी थोडासा स्टुडिओ बनवण्याचा विचार करतोय. चांगले व्ह्यूज येत आहे मला, थोडेसे जवळपास 1.5 कोटी व्ह्यूज झाले माझ्या चॅनलला. आणि त्या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि अर्निंग पण 4 पैसे भेटायला लागले म्हणून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनवण्याचा विचार करतोय. अशा अपेक्षा करतो तुम्ही हे बॅकग्राऊंड वगैरे थोडंसं इग्नोर करताना, याच्यावरती दुर्लक्ष करता आणि माझा आवाज तुम्हाला चांगला येत असेल आणि व्हिडिओची क्लॅरिटी तुम्हाला व्यवस्थित पोहोचेल अशा पद्धतीची काळजी घेऊन मी हा व्हिडिओ बनवतोय. तर मंडळी, तुम्ही आजचं जे काय आपल्या व्हिडिओचं थंबनेल आहे ते बघितलं असेल. थंबनेलवरती कंगना रनौत, बीजेपीच्या खासदार, आणि रामदेव बाबा जे पतंजली सांभाळतात, पतंजलीचे सर्वेसर्वा, याबद्दल आपण थोडंसं आज सविस्तर बोलणार आहे. त्यांचा जो काही वाद भारत देशात चालू आहे. आता आपला भारत जो आहे तो फार इंटरेस्टिंग असा देश आहे. इंटरेस्टिंग या अर्थाने की भारतीय राजकारण जर बघितलं तर इतका एंटरटेनमेंट आहे या ठिकाणी. आता हे वाद जर बघितला, कंगना रनौत आणि बाबा रामदेव यांच्यामध्ये जे काय बाचाबाची चालू आहे, एक एंटरटेनमेंटचं साधन आहे का, हे आपल्याला प्रश्न पडतो. तसं म्हणायला गेलं, राजकारण जो फॉलो करतो, राजकारणाच्या ज्या बातम्या नेहमी ऐकतो, भारतीय राजकारणात काय चालू आहे काय नाही याची अपडेट ठेवतो, आज तक खास करून जो बघतो, त्याला कोणतंही नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन किंवा अमेझॉन प्राईम वगैरे विकत घेण्याची गरज नाही. त्यांनी युट्यूबवर फक्त न्यूजचे डिबेट्स लावाय, आज तकचे, जिथे त्याला आपण गोदी मीडिया म्हणतो, आणि ते बघत बसावं घंटा घंटा. कोणताही पिक्चर पाहण्याची गरज नाही, कोणताही कॉमेडी पिक्चर पाहण्याची गरज नाही. सगळं मनोरंजनचा मसाला, एंटरटेनमेंट तुम्हाला त्या न्यूजवरती भेटतं. अशा पद्धतीचं सध्या वातावरण भारतामध्ये आहे. राजकारण म्हणजे एक मनोरंजन झालेले असं आपण म्हणू. तर कंगना रनौत, बॅक टू पॉइंट, कंगना रनौत आणि रामदेव बाबा यांचं जे काय वाद चालू आहे ते कशामुळे चालू आहे, काय चालू आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कंगना रनौत जे आहेत बीजेपीच्या खासदार, मंडी या ठिकाणाहून त्या खासदार आहे बीजेपीच्या, आणि किती चांगल्या पद्धतीने त्या भाषण करतात आणि कशा पद्धतीने त्यांना मुद्दे मांडतात ते आपण बघतो जे सगळे. तर कंगना रनौत यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या सोशल मीडियावरती एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवरती त्यांनी लिहिलं होतं की जनरेशन झेड, ज्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं, ती जी जनरेशन झेड जी आहे ती गटर जनरेशन आहे. गटर जनरेशन झेड जी आहे ती गटर जनरेशन आहे, अशा पद्धतीचं एक अत्यंत भयानक असं स्टेटमेंट जे आहे ते कंगना रनौतनी केलं होतं. आणि त्या स्टेटमेंटचा जे आहे जनरेशन झेडला गटर म्हटलंय, त्या स्टेटमेंटमुळं कंगना रनौत वरती सोशल मीडियावरती इतक्या मीम्स बनल्या, तुम्ही जाऊन बघा, तुम्ही हसून हसून तुमचं पोट दुखेल इतकं त्यांनी मीम्स बनल्या, इतकं त्यांना त्या प्रतिरोध, त्याचा विरोध झाला त्या कमेंटचा, कंगना रनौतचे त्याच्यावरती ऋतिक रोशन यांच्याबद्दलचं जे काही नातं राहिलंय जुनं बॉलिवूड मधलं त्यांच्या ऍक्टिव्ह डेज मध्ये, त्याच्यावरती मीम्स बांधल्या. तर कंगना रनौत एकंदरीतच त्यांच्यावर सडतडून टीका झाली कंगना रनौत वरती, कारण त्या जनरेशन झेडला गटर बोलल्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग रामदेव बाबा पतंजलीचे, ते पण कायम चर्चेत असतात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, आपल्याला माहिती आहे, कारण त्यांना चर्चेत राहणं फार आवडतं. पतंजलीचं प्रमोशन पण होतं त्याच्या माध्यमातून. तर रामदेव बाबा यांनी कंगना रनौतच्या या गटर जनरेशन झेडला गटर बोलला या विधानाला धरून एक टिप्पणी केली रामदेव बाबांनी. ते म्हणाले की या कंगना रावतने त्यांचे जवानीचे दिवस आठवावेत, त्यांनी काय काय कारनामे केलेत, अशा पद्धतीचं एक वैयक्तिक टिप्पणी जी आहे कंगना रनौत बद्दल रामदेव बाबांनी केली. आता कंगना ह्या काही चूप बसणार नव्हत्या या, कारण इतक्या वैयक्तिक जर कोणी टिप्पणी करतो, तुमचे कारनामे, तुमची जवानी कशी राहिली, तुमचे बॉलिवूडचे दिवस जुने वगैरे, तर कोणालाही दुःख होणार आणि एक संताप होणार. आता माझ्याबद्दल जर कोणी वैयक्तिक बोललो, मला राग येणार, तुम्हाला राग येणार, साहजिकच आहे. कंगना रनौतला पण आला रामदेव बाबा. आता रामदेव बाबाचं चुकलंच म्हणता येईल ना आपल्याला. रामदेव बाबांनी अशा वैयक्तिक जाऊन कोणाला टिप्पणी करणं चुकीचं आहे. त्यांनी सरळ सरळ बोलायला पाहिजे होतं, किंवा कंगना रनौतचं हे जे विधान आहे ते चुकीचं आहे, त्याच्यावरती त्यांनी माफी मागावी. थोडंसं संवैधानिक दृष्ट्या आणि कायद्यात कचोटीत बसन, कोणाला दुःख नाही होणार अशा पद्धतीने कमेंट करणं गरजेचं होतं. पण त्या ठिकाणी रामदेव बाबा त्यांना म्हणे की तुमचे जुने कारनामे पहा,
जनरेशन झेडला गटर म्हणता हे वगैरे वगैरे, तुमचे जवानीचे दिवस कसे राहिले, यामुळे कंगना मॅडमला अत्यंत जास्त दुःख झालं आणि दुःख होणारच होतं. तर मग याच्यामध्ये आता प्रश्न आहे, तर कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे? तर कंगना राणौत यांनी जनरेशन झेडला गटर म्हणणं हे अत्यंत चूक आहे, याचा विरोध झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रामदेव बाबांनी त्यांच्या जवानीचे दिवस वगैरे हे काय वैयक्तिक टिप्पणी केली, ते पण संविधानिक दृष्ट्या कोणत्याही चौकटीत बसत नाही. ते पण एक खालच्या स्तराची टीका कंगना रनौत एका महिलेवरती रामदेव बाबांनी केली. तर या ठिकाणी दोघांचंही चुकलेलं आहे आणि नुसतं याच्यातून मनोरंजनाचं एक माध्यम म्हणून सुरू आहे. यापुढे मग आता यांचं जी बाचाबाची आहे रामदेव बाबा आणि कंगना रनौत, ही अजून सुरूच आहे. कंगना रनौत यांनी परत एकदा ट्विट केलं, इंस्टाग्रामला एक स्टोरी टाकली आहे सोशल मीडियावरती. त्यांनी परत बाबा रामदेव बद्दल, पतंजली बद्दल एक कमेंट केली. त्या म्हणाले की हे रामदेव बाबा जे आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय नीट सांभाळावा. त्यांच्या ज्या जाहिराती आहे त्या कशा पद्धतीच्या चुकीच्या आहे, तुम्ही कशा पद्धतीने माल विकता वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या कंगना रनौतने त्या पोस्ट मध्ये लिहून टाकल्या. तर भारतामध्ये चर्चा करण्यासारखे अनेक मुद्दे, संसदेच्या तुम्ही खासदार आहात, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहे. आता पंतप्रधान मोदींनी सांगितलंय की तरुणांना समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत संवाद वाढवा, त्यांच्या नेत्यांना सांगितलंय. तर कंगना रनौत यांनी जाऊन विद्यार्थ्यांसोबत शाळेत जाऊन बसावं. स्कूल ठीक करो जे कॉक्रोच जनता पार्टीने काढले ते समजून घ्यावं. काय मंडीमध्ये तुमचा जो मतदारसंघ आहे खासदारकीचा कंगना रनौतची, तिथं जाऊन बघा शेतकऱ्यांचे काय हाल आहे, युवकांचे काय हाल आहे, आर्थिक, भौगोलिक, सामाजिक त्याची परिस्थिती काय आहे, तिथं काय इम्प्रुव्हमेंट करता येईल त्याच्यावरती ध्यान द्या ना कंगना मॅडमजी. इथं तुम्ही गटर म्हणताय जनरेशन झेडला, तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला म्हणून भाजपच्या बुडाला आग लागलेली आहे, साहजिक गोष्ट आहे. पण ह्या पद्धतीने जनरेशन झेडला गटर म्हणणं तुम्हाला हे महागात पडेल. अजूनही सुधारा 2029च्या निवडणुकांना, लोकसभेच्या 3 वर्ष आहेत. लोकांचे नम्रपणे काम केलं, लोकांना समजून घेतलं, विद्यार्थ्यांना समजून घेतलं, भारताला समजून घेतलं, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे, काय योजना आणायच्यात, असा काही प्लॅन केला तर भाजपला 2029ला चान्सेस आहेत. तर एकंदरीतच हा जो तमाशा चालू आहे आपल्या भारतामध्ये, याच्यावरती थोडस विश्लेषण करण्याचा प्रयत्न बाबा रामदेव आणि कंगना रनौत सगळे जबाबदार लोक आहे राव, मोठे मोठे यांनी नाव कमवले, लोकांचे हिताचे काम करा, प्रश्न उचला, काहीतरी सामाजिक दृष्ट्या तुम्ही कामच करा ना जनतेचे हिताचं. उगा आपलं हे तू 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 मी करायचं येऊन काही अर्थ नाही. म्हणजे एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला? आणि हे माझ्याकडे काही एडिटिंग टीम नाहीये, मला एडिटिंग फार जास्त जमत नाही आणि तितका वेळही नसतो, कारण मी शेती करून हे युट्यूब करतोय. त्याच्यामुळे अशा नोट्स काढत असतो मी या, आणि नोट्स काढून तुम्हाला सांगण्याचा जो आहे तो प्रयत्न करत असतो. या नोट्स पूर्ण फॅक्ट चेक असतात आणि कोणताही याच्यात हवाबाजी नाहीये. मी जो काही कॉन्टेंट बनवतोय मी ह्या पूर्ण इंटरनेटहून, प्रॉपर वेबसाईटहून घेतलेल्या नोट्स आहे. कोणाला जर रिसोर्स लागत असेल, मी कुठून माहिती घेतो, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं काही मेन्शन करेन. काय वाटतं व्हिडिओ बद्दल, आमच्या चॅनल बद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जर आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश उसे, धन्यवाद.